नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. जो लढा अनेक दिवस सुरू आहे, या लढ्याच्या वेळेला विधानसभेच्या ज्यावेळेला निवडणुका आल्या त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील संघर्ष बघून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की मी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो. एक आदेशही त्यांनी त्यावेळेला पारित केला आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 5वी बहुमत मिळाल्यानंतर विधानसभेमध्ये पहिला मुख्यमंत्री म्हणून निर्णय कुठला जर जाहीर केला असता तर मी शक्तीपीठ महामार्ग करणारच असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत. यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विरोध लक्षात घेता कोल्हापुरामध्ये विजय मेळावा घेण्यासाठी येत असताना एकनाथ शिंदे यांनी प्रथमतः विधानसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द केला अशा प्रकारची घोषणा करावी आणि मगच कोल्हापुरात यावं, अन्यथा आम्ही कोल्हापुरामध्ये त्यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की गेले अनेक दिवस या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी उभा केल्या गेल्या आहेत. अनेक मंत्री महोदय मोर्चाच्या ठिकाणी येऊन काळे झेंडे असतानासुद्धा येऊन भेटून त्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे. लोकप्रतिनिधींना जनतेची भीती काय वाटते, लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांची भीती का वाटते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रस्त्यावर उतरून का भेटत नाही. मागचा अनुभव जर बघितला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक जिल्हा पोलीस प्रशासनानं दडपशाहीचं धोरण ठेवलेलं आहे. आंदोलन करतात त्या आंदोलकांना अगोदरचे एक दिवस सकाळी आणि इतर टायमाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण यावेळेला पूर्ण तयारीनिशी आम्ही सर्व शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध हे आंदोलन करणार आहोत आणि प्रखरपणानं आणि उग्रपणानं करणार आहोत. आंदोलन हे एकतर आम्ही आज महाराष्ट्रामध्ये आमची एक उघड भूमिका आहे. आमच्या जमिनी आम्ही तुम्हाला देणार नाही आहेत आणि म्हणून आम्ही शेतकरी म्हणून निधड्या छातीनं त्या आंदोलनात सगळेजण एकत्र येऊन आंदोलन करत आहोत. पण मी असं म्हणत नाही आहे, कदाचित मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये एक 4 शेतकरी 2 शेतकरी गनिमी काव्यानेसुद्धा आंदोलन करू शकतात. नाही, केंद्र सरकारमध्ये प्रश्न उपस्थित जरी केला असेल तर महाराष्ट्रामध्ये खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नासाठी आग्रही आहेत आणि आम्हाला एवढंच माहीत आहे की हे एक प्रखरपणाची लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांना एवढा आग्रह का, मुख्यमंत्र्यांनी तपासून बघावं. मग समृद्धी महामार्ग असेल की कोल्हापुरातून आज रत्नागिरीतून जाणारा जो नागपूरला जाणारा महामार्ग असेल, आज मुंबई नागपूर हे महामार्ग म्हणजे नागपूरला जोडणारे एवढे महामार्ग असताना आणि एक महामार्ग थेट कोल्हापुरातून गोव्यापर्यंत असताना आणि इथून परत नागपूरपर्यंत महामार्ग असताना 83,000 कोटी रुपये कशासाठी. आज जर तुम्ही जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही जाहीर केलं होतं की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि कुठं तर रस्त्यावर आणि ह्याच्यावर पैसे घालण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशा पद्धतीची आमची भूमिका तर असणारच आहे आणि आग्रही भूमिका आहे. पण एक तुम्हाला सांगतो, जन आंदोलनाच्या पाठिंब्यावरच सरकार केंद्रातलं किंवा राज्यातलं कोणतंही करू, आम्ही हा प्रयत्न हाणून पाडणार.